नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची चविष्ट आमटी. बघू शकता तुम्ही आपली साबुदाण्याची खिचडी एकदम मऊ मोकळी झालेली आहे. तर ही कशी करायची हे बघूया. तर चला अगोदर आपण बनवूया खिचडीसोबत खाल्ली जाणारी शेंगदाण्याची चविष्ट आमटी. ती कशी करायची हे बघूया. तर चला. आपल्याला उपवासाची शेंगदाण्याची आमटी करण्याकरता इथे शेंगदाणे घेतलेले आहे. त्यात आपल्याला फोडणी करता इथे कढीपत्ता, जिरं लागणार आहे, मिरची. इथे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला मिरच्या तोडून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढे मिरच्या घेऊन घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये पहिले छान फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही आपण हे छान वाटून घेतले आहे शेंगदाण्याचं. यामध्ये पहिल्यांदा आपण वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि असं छान पातळसर असं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणी घालायची आहे. इथे आपण फोडणी द्यायची आहे. गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. त्यात तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर कढीपत्ता उपवासाला चालत असेल तर तुम्ही कढीपत्ताही यामध्ये घालायचा आहे. आमच्याकडे चालतो म्हणून आम्ही घालतो. एकदम सोपी फोडणी याचीवाली. आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे वाटणाचं पुन्हा पाणी टाकून द्यायचं आहे मिक्सरचं. आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम झटपट तयार होते. आता याला आपल्याला यामध्ये किंचित साखर घालायची आहे चवीपुरती आणि मीठ घालत आहे मी. परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या शेंगदाण्याच्या आमटीला छान उकळी आलेली आहे. याला अजून 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण की आपले शेंगदाणे हे कच्चे आहे त्यामुळे. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली उपवासाची शेंगदाण्याची आमटी. आता आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाण्याची खिचडी. ती कशी बनवायची बघूया. तर चला. साबुदाण्याची खिचडी बनवण्याकरता इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे. याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण साबुदाणा छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी पण घालायचं नाही आहे. खूप गिजगिज होतो नंतर. आता याला आपल्याला 5-6 घंटे छान भिजत ठेवायचं आहे. इथे बघू शकता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. आता याच्या फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. इथे आपण फोडणी करता कढीपत्ता, मिरची आणि लिंबू घेतलेलं आहे. इथे मी बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवून दिले आहे म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही. आणि इथे मिक्सरमधून भाजलेल्या शेंगदाण्याची जाडसर भरट करून घेतलेली आहे. फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की आपण फोडणी द्यायची आहे. आपलं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे. आणि कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं, छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. आता यामध्ये आपल्याला
बटाटे घालून घ्यायचे आहे। हे बटाट्याचं पाणी काढून घेतलं होतं पूर्ण। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि साबुदाण्याला तेल आपल्याला कमीच पाहिजे आहे, नाहीतर तो खूप ऑइली होतो। आपण छान मिक्स करून घेतलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। मी इथे झाकण ठेवून दिलं आहे आणि याला 5 मिनिटं कमी गॅसवर छान बटाटे शिजतपर्यंत ठेवून द्यायचं आहे। इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया आपले बटाटे शिजले की नाही ते। आपले बटाटे छान शिजलेले आहे, बघू शकता तुम्ही। असे शिजवून घ्यायचे आहे छान मऊसर। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। दोन 3 मिनिटं शेंगदाण्याच्या कुटला पण छान होऊ द्यायचं आहे। इथे आपला शेंगदाण्याचं कूटही छान झालेलं आहे 2-3 मिनिटं। आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान। यामध्ये चवीपुरतं साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला, नाही आवडत असेल तर नाही घातली तरी चालेल। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला पण। आता यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। मी साबुदाण्यामध्ये पण शेंगदाण्याचा कूट घातलेला होता, मिक्स केला होता। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये तळलेले अख्खे शेंगदाणे पण घालू शकता, ते दाताखाली आल्यावर खूप छान वाटते। आता मी हे छान मिक्स करून घेत आहे। गॅस आपल्याला लो टू मीडियमवर ठेवायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण छान मिक्स करून घेतलेले आहे। आता याच्यावर आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। इथे 2-3 मिनिटं झालेले आहे। आपला साबुदाणा पण छान शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। छान मोकळा झालेला आहे। आता यामध्ये निंबू पिळून घ्यायचं आपल्याला। तुम्हाला आवडत असेल तर नक्की पिळा, याने छान चव येते आपल्या साबुदाण्याला। रेडी झालेला आहे आपला साबुदाणा। मी गॅस बंद करत आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली उपवासाची साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी। बघू शकता तुम्ही, ही आपली साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी झालेली आहे आणि छान चविष्ट शेंगदाण्याची आमटी। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि उपवासाच्या दिवशी हे नक्की ट्राय करा। धन्यवाद।